संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे दुःख मुक्तीचे मार्गदाता सम्यक संबुद्ध अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नाला प्रथमता मी पंचांग प्रणाम करतो। त्यांच्या असीम त्या प्रभावामुळे आपल्याला बुद्ध धर्म लाभला आणि त्यांच्यामुळे आज आपण बुद्धांच्या वटीमध्ये टाकल्या गेलो असे सर्वांचे तुमचे आमचे प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जीवनाला समर्पित करून आज वैशाखी पौर्णिमेनिमित्ताने इथे जमलेले बौद्ध उपासक उपासिका पंचशील विचारांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो। आणि आजच्या दिवशी वैशाखी पौर्णिमेला महत्त्व का याचा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो। खरं तर आज 3 घटना महत्त्वाच्या आहेत। भगवंताचा जन्म, भगवंताचं ज्ञानप्राप्ती आणि भगवंताचं महापरिनिर्वाण। भगवंताचा जन्म आषाढ महिन्यामध्ये शाक्य लोकांमध्ये एक उत्सव 7 दिवसाचा उत्सव करत असतात आणि या 7 दिवसाच्या उत्सवामध्ये हे शाक्य लोक आणि राजा घराण्यातील लोक हे एकत्र मिळून मोठा 7 दिवसाचा उत्सव थाटामाटा साजरा करत असतात। आणि त्या 7 दिवसाच्या उत्सवामध्ये महामाया 7व्या दिवशी सकाळीच उठते, स्नान सुगंधी द्रव्याने पाण्याने आंघोळ वगैरे करून दान धर्म देऊन चांगल्या प्रकारे तिचा एक आपण म्हणू शकतो की एक उत्सवात ती पूर्ण तो दिवस घालवते आणि संध्याकाळच्या टायमिंगला ती त्या दिवशी साज शृंगार करून पूर्ण दिवस गेल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला ती आपल्या एकांत आपल्या शेतग्रामामध्ये जाते, ज्या ठिकाणी त्यांची झोपण्याची खोली असते महामायाची त्या ठिकाणी ती जाते। त्या ठिकाणी त्या रात्री शुद्धधन राजा आणि महामाया याचा एकांत होतो। एकांत झाल्याच्या नंतर महामायेला गर्भधारणा होते आणि गर्भधारणा झाल्याच्या नंतर महामाया तशीच त्या पलंगावर झोपून राहते आणि झोपल्याच्या नंतर झोपेतच तिला एक स्वप्न पडतं। ते स्वप्न असं असतं, त्या स्वप्नामध्ये तिला चतुर्दिक्पालाने उचलून हिमालयाच्या माथ्यावरती घेऊन जातात आणि तिथे नेल्यानंतर ते चतुर्दिक्पाल साईडला उभे राहतात। त्याच्यानंतर त्यांच्या स्त्रिया येतात, त्या स्त्रिया आल्याच्या नंतर त्यांना सरोवरावरून ती आंघोळीच्या ठिकाणी आंघोळ स्नान वगैरे सुगंध द्रव्याने न्हावून धुवून सज्ज करतात। जसं काय एखाद्या दिव्य शक्तीची ते तयारी करतात दिव्य शक्तीला भेटण्यासाठी आणि अशा पद्धतीने ते त्यांना तो स्वप्न पडतं आणि ते स्वप्न पडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेवढ्यात त्यांना तिथे सुमेध नावाचा बोधिसत्व प्रगट होतो स्वप्नामध्ये आणि बोधिसत्व प्रगट झाल्यानंतर तो महामायेला म्हणतो, हे माते मी या पृथ्वी तलावावरती जन्म घेणार आहे, शेवटचा जन्म घेणार आहे, तू मला तुझ्या उदरामध्ये जागा देशील का किंवा तू माझी माता होशील का। महामाया कुठल्याही क्षणाचा विचार न करता मोठ्या आनंदाने उत्सवाने होकार देते आणि त्याच्यानंतर होकार दिल्यानंतर तेवढ्यातच महामायेला जाग येते। जाग आल्यानंतर महामाया ही ते पडलेलं स्वप्न दुसऱ्या दिवशी शुद्धधन राजाला सांगते। शुद्धधन राजाला ते स्वप्न सांगितल्याच्या नंतर शुद्धधन राजा त्या स्वप्नामध्ये पारंगत असलेल्या 8 ब्राह्मणांना बोलून घेतो त्या स्वप्नाचा उकल करण्यासाठी
आणि त्या स्वप्नाचा उकल करण्यासाठी 8 ब्राह्मणाला बोलवून घेतो. बोलवून घेतल्यानंतर त्यांना भोजन दान, दान, गाई वगैरे अशा ज्या ज्या त्या काळामध्ये दान देतात आणि त्यांना या दान देऊन भोजन देऊन संतुष्ट करतो. आणि संतुष्ट केल्यानंतर त्या 8 ब्राह्मणांना तो सुद्धोधन राजा सांगतो की महामायेला जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाचा मला अर्थ सांगा. 8 ब्राह्मणाला त्यापैकी 7 ब्राह्मण सांगतात की हे राजा, की तुझ्या पोटी जो जन्माला येणार आहे पुत्र तो एक तर संसारात रमला तो चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर तो संग्रह त्याग केला संन्यासी झाला तो सम्यक सम बुद्ध होईल. त्याच्यानंतर एक ब्राह्मण ठामपणे सांगतो की नाही, हा सम्यक सम बुद्धच होणार आहे, हा संसारामध्ये जास्त रमणार नाही. हा झाल्याच्या नंतर काही काळ 10 महिने महामाया आपल्या उदरात भगवंताला ठेवते. आपल्या साधारण सगळ्यांचा जन्म हा 9 महिने 7 महिने 8 महिने किंवा 9 महिने 9 दिवस असतो. पण एकमेव भगवान बुद्धांचा जो जन्म होतो तो ती आईच्या पोटामध्ये 10 महिने राहतो. हे समजून घेण्यासारखं आहे. तेव्हा 10 महिने पूर्ण होतात. महामाया सुद्धोधन राजाला विनंती करते की मला प्रस्तुतीसाठी माझ्या वडिलांकडे जायचं आहे देवघर नगरीमध्ये. सुद्धोधन राजा 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर महामायेला देव नगरीसाठी पूर्ण सोन्याच्या पालखीमध्ये लवाजमा सज्ज करून तिला पाठवतात. त्याच्यात ते सगळे तयारी करून पाठवतात. मध्येच लिंबुनी वन लागतं आणि ह्या लिंबुनी वनामध्ये शाल वृक्ष असतात. शाल वृक्षामध्ये जेव्हा ही पालखी जाते तेव्हा महामायेला असं वाटतं रम्यमय निसर्गमय ठिकाण आहे, या ठिकाणी थोडंसं रमावं म्हणून ती शाल वृक्षाच्या बुद्ध्यापाशी ती पालखी ठेवली जाते. तिथे ठेवल्याच्या नंतर महामाया उतरते. उतरल्यानंतर तिला वाटतं आपलं थोडंसं फिरलं पाहिजे. ती फिरते आणि शाल वृक्षाच्या बुंदाजवळ जाऊन ती जे हवेने उडणाऱ्या फांद्या असतात, खालीवर घेणारे झोके असतात, हवा असते, त्याला धरण्याचा प्रयत्न करते. एक फांदी हवेने खाली आलेली ती शाल वृक्षाला धरते आणि धरल्याच्या नंतर चवड्यावर उभा राहून तिला प्रस्तुतीच्या वेदना तिथं होत असतात. आणि महामायेला तिथं त्या वेदना झाल्यानंतर महामायेने सिद्धार्थ गौतमाला उभ्यानेच जन्माला घातले. आणि तो दिवस म्हणजे वैशाखी पौर्णिमा इसवी 563 या दिवशी आहे. म्हणून ही वैशाखी पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये किती महत्वाची आहे ही याच्यावरून आपल्याला सिद्ध करते. आणि म्हणून हा जन्म या तुमच्या आमच्या सर्वांसाठी हा एक प्रकाशमान आणि सगळ्याला बुद्ध धम्म आणि संघ मिळाला. आणि त्याच्यामुळे आपण माणसाची किंमत काय, माणसाचं प्रेम काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बुद्धामुळे कळल्या. दुसरा प्रसंग आहे ज्ञानप्राप्तीचा. भगवंत उरवड्यावरून बुद्ध गयला जातात. कारण उरवड्या या ठिकाणी नागसेन ग्रस्त नावाचा एक ग्रस्त राहतो. त्याची एक मुलगी सुजाता असते. त्याच्या सुजाताने त्या वटवृक्षाला नवस केलेला असतो की मला चांगला पती मिळाल्याच्या नंतर पुत्र प्राप्ती झाली की मी वटवृक्षाचा तो नवस फेडीन म्हणून ती पन्नाया दासीला सांगते की तू वटवृक्षाची साफसफाई करायला जा. तर तिला असं वाटतं की या वटवृक्षाखाली भगवंत 6 वर्ष कडकपणे तपश्चर्या केलेली असते. त्याने ते भगवंत तिथे दिसतात. भगवंताचा सापळा झालेला असतो, हाडाचा पिंजरा झालेला असतोय. पाठीच्या कण्याला हात लावला तर पोट दिसतं, पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागतो. अशा ठिकाणी ती पन्ना दासी त्या सुजाताला जाऊन सांगते की वटवृक्षाखाली एक देवाचा अवतार झालेला आहे असं ती त्यांना सांगत असते. त्या काळामध्ये ती सोन्याच्या ताटामध्ये स्वतः सुजाता खीर बनवते आणि खीर आणून देते. भगवान ती खीर घेऊन सुतीपीठ या घाटावर जातात. घाटावर जाऊन स्नान वगैरे करतात. स्नान केल्याच्या नंतर तो असं म्हणतात की ती खीर
50 घासामध्ये भगवंताने ग्रहण केलेले असते. त्याच्यानंतर भगवंताला जरा ते जेवल्याच्या खीर खाल्ल्याच्या नंतर ताजा तवाना झाल्यासारखं वाटतं. मग तिथून ते बुद्धगयेला जातात आणि बुद्धगयेला गेल्याच्या नंतर एका पिंपळाच्या वृक्षाखाली ते तपश्चर्या करत असतात. 4 आठवडे ते घालवत असतात. पहिल्या पायरीनुसार ते तर्क आणि अनुशासन याची तयारी करतात. आपल्या मनात ते कुशल विचार ते काढून टाकतात आणि त्याच्यामध्ये ते जे चांगले मार्ग आहेत, जे कुशल कर्म आहेत ते फक्त त्याच्यावर ध्यान केंद्रित करतात. अशी पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथ्या पायरीला ते सगळं ध्यान मग्न होऊन एकत्र येतात आणि त्याच्यातून त्यांना ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो. त्या प्रकाशामध्ये त्यांना 2 समस्या उत्पन्न झालेल्या असतात. पहिली समस्या असते की या जगात दुःख आहे आणि दुसरी जी समस्या असते की या मानव जातीचं दुःख नाहीसं कसं करता येईल, ही दुसरी समस्या असते. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांना ते ज्ञान प्राप्त होतं. नंतर ते काही दिवसांनी चिंतन मनन करतात आणि आपल्या सर्व मानव जातीला ते या दुःख मुक्तातून मुक्त करत असतात. पण दुःख मुक्तातून मुक्त करणं म्हणजे काय? 5 शिलाचं पालन करणं, अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करणं, 10 पारमीचं पालन करणं, तरच आपण दुःखमुक्त होतो. नुसतं भगवंताची वंदना घेतली आणि त्याच्यामुळे आपण दुःखमुक्त होत नाही, तर ते आचरणात आणावं लागतं. तेव्हा आपण ते दुःखमुक्तीकडे गेल्या जातो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रसंग आहे महापरिनिर्वाणाचा. भगवंत वैशालीला असतात. वैशालीला शेवटची लिच्छवी लोकांबरोबर भेट घेतात. लिच्छवी लोकांना सीमेवर आपल्या आठवण म्हणून दान पात्र, भिक्षा पात्र दान देतात. कारण ते शेवटची इच्छा तिथं असते आणि ते त्यांना लिच्छवी लोकांना सांगतात की माझी ही शेवटची भेट आहे. त्याच्यामुळे ते लोक पण हळहळीत होतात. म्हणून ते सीमेपर्यंत भगवंताला वाटा लावायला येतात. सीमेवरती भगवंत आपल्या भिक्षा पात्र त्यांना दान आठवण म्हणून देतात आणि त्याच्यानंतर ते पावा या ठिकाणी जातात. पावा या ठिकाणी गेल्याने आम्रवनात जातात. शुद्ध लवाच्या आम्रवनात जातात. तिथे गेल्याच्या नंतर तिथे शुद्ध लवारला माहीत होतं. शुद्ध लवार जातो आणि तो भगवंताला त्या आम्रवनामध्ये जाऊन अभिवादन करतो. अभिवादन केल्यानंतर त्याला भगवंतांना तो आपल्या भोजनासाठी निमंत्रण देतो आणि मग शुद्ध लवारच्या घरी ते भोजन घेतात आणि तिथून भगवंताला अतिसाराचा आजार तयार होतो. म्हणजे भगवंताला शुद्ध लवारच्या ठिकाणचं भोजन मानवत नाही. त्याच्यामुळे परत तिथून अतिसाराचा आजार होतो आणि अतिसाराचा आजार झाल्यामुळे सारखे त्यांना त्याच्यामुळे जास्त वेदना तयार होतात आणि या वेदनामुळे ते मग कुशीनारा या ठिकाणी जातात. कुशीनारा या ठिकाणी जायच्या अगोदर भगवंत आनंदाला दोन परत सूचना करतात की भगवंत आनंदाला म्हणतात, आनंदा माझं महापरिनिर्वाण होणार आहे वैशाखी पौर्णिमेला 3ऱ्या पारी, तेव्हा तू तुझ्यावर 2 जबाबदारी देतात. त्याची खरं तर स्टोरी भरपूर आहे पण मी सांगत नाही, कारण त्याच्यावर 2 जबाबदारी देतात. पहिलं जे भोजन असतं ते सुजाताचं असतं, त्याच्यात भगवंताला ज्ञान प्राप्ती झालेलं असतं आणि दुसरं जे भोजन असतं, दुसरं भोजन त्यामध्ये चुंद लवाराकडं, त्याच्यामुळे ते आजारपण उत्पन्न झालेलं असतं. त्या आजारपणामुळे चुंद लवारावरती कुठला आक्षेप येऊ नये, लोकांमध्ये गैरसमज होऊ नये, त्यासाठी तू त्याची काळजी घे. ही वार्ता पुढे पसरणार नाही असं म्हणायला नको की भगवंताचा मृत्यू हा चुंद लवाराच्या जेवणामुळे झाला असं होता कामा नये. ही एक जबाबदारी भगवंत ते आनंदावर सोपवतात. आणि दुसरी पण एक जबाबदारी असते की ज्या ठिकाणी कुशीनारा या ठिकाणी राहतात भगवंताचं महापरिनिर्वाण होणार असतं, तेव्हा भगवंत त्याला सांगतात की तिथे मल्ल लोक असतात कुशीनारा या ठिकाणी. त्या मल्ल लोकांना जाऊन सांग की तुमच्या या ठिकाणी भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे, तरी त्यांना दर्शनासाठी तू त्यांना आठवणीनं सांग. नाहीतर असं म्हणतील की आमच्या या ठिकाणी भगवंत आले आणि आम्हाला भगवंताचा दर्शनाचा लाभ झाला नाही, कारण त्यांचं महापरिनिर्वाण झालंय. अशा 2 जबाबदाऱ्या आनंदावर देतात. आणि त्या नेहमीप्रमाणे बोलल्यानंतर भगवंत वैशाखी पौर्णिमेला
तिसऱ्या पारी शाल जिथं जन्म शाल वृक्षामध्ये भगवंताचा होतो त्या ठिकाणी परत शाल वृक्षामध्येच भगवंताचं महापरिनिर्वाण होतं आणि ते महापरिनिर्वाण ते पण हे शाल वृक्षाच्या म्हणजे दोन्ही प्रसंग जवळ एक सारखे प्रसंग आहेत आणि हे दोन्ही प्रसंग शाल वृक्षाच्या उपवनामध्ये भगवंताचं तिसऱ्या पारी महापरिनिर्वाण होतं आणि ह्या महापरिनिर्वाणाचं हा एक प्रसंग सगळ्यासाठी महत्त्वाचा. पण भगवंताच्या जीवनामध्ये एक भगवंताचा जन्म वैशाखी पौर्णिमेला शाल वृक्षामध्ये होतो. दुसरा भगवंताला ज्ञान प्राप्त पिंपळाच्या झाडाखाली होतं आणि तिसरा परत भगवंताचं महापरिनिर्वाण हे निर्वाण हे परत शाल वृक्षाच्याच मध्ये होतं. हे तीन प्रसंग फार आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि भगवंताच्या त्याच्यामुळे आपल्याला ह्या भगवंताचा काळ खरं तर बौद्धांचा काळ हा फक्त 45 वर्षाचा आहे बुद्धाचा काळ. कारण भगवंत 16व्या वर्षी त्यांचं यशोधरेशी लग्न होतं. त्याच्यानंतर 29व्या वर्षी भगवंत विरत्याग करतात आणि 6 वर्षाची खरं तर तपश्चर्या करतात. असं 35 वर्षे आणि भगवंत 80 वर्ष जगतात आणि हा बुद्धांचा काळ जो असतो तो फक्त 45 वर्षाचा आपल्याला लाभलेला आहे. म्हणून हा 45 वर्षाच्या कालखंडामध्ये भगवंताने जे जे आपल्याला दिलं आहे त्याच्या निमित्ताने वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण संकल्प केला पाहिजे की मी आजपासून मी अकुशल कर्म करणार नाही. काया वाचा मनाने जे जे कर्म करेन मी कुशल कर्म करेन. मी जे जे 5 शिलेचं पालन करेन, अष्टांगिक मार्गाचं पालन करेन. असा जरी आपण संकल्प केला सम्यक संकल्प केला तरी मी म्हणेन की बुद्ध पौर्णिमेचं साध्य साधून आज आपण आपल्या जीवनामध्ये एक तरी महत्त्वाचा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने संकल्प केला. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पुन्हा विराम देतो आणि इथे मी माझे वाढलेले 2 शब्द संपतो. त्याच्यानंतर आपल्या पंचशील विचार मंच अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ अमर साहेब हे 2 शब्द. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले अक्षरचे जनक शाहू महाराज तुमच्या आमच्या उद्धारपती सूर्य विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर माता भीमाई माता रमाई राजमाता जिजाऊ साहेब तसेच पंचशील विचार मंचाचे श्रद्धावान उपासक व उपासिका तसेच बालबालिका आज पंचशील विचार